वाटतं की आपण चालू करूयात. बऱ्यापैकी जॉईन झालेले जे परत एकदा जॉईन होतील त्यांना आपण परत जॉईन करून घेऊयात. हॅलो. हा सर बोला. आवाज येतोय का सर? हो आवाज येतोय सर. हा डिस्कनेक्ट झाले का सगळे? हो नाही, मध्ये आपलं हे टायमिंग संपतं सर. टायपिंग संपल्यामुळे परत ते डिस्कनेक्ट होतं आणि परत नव्याने लिंक मध्ये जॉईन व्हावं लागते त्यात. झालेत का सगळे? हो सगळे जॉईन झाले. कंटिन्यू. हो कंटिन्यू करतो आपण. अण्णा जॉईन झालेले नाहीत, अण्णाला परत एकदा मेसेज करून सांगा सर. अनिल सर अण्णांना मेसेज करून सांगा आपण चालू करतोय. हो करतोय, मेसेज करतो. हो गाईज, आपण ही जी तरतूद पाहत होतो, ही तरतूद आपण पाहत असताना आपण मानवी हक्क आयोगाकडे जी चौकशी यंत्रणा असते, ही चौकशी यंत्रणेसंबंधाची जी कायदेशीर असणारी जी तरतूद आहे, ही मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993च्या कलम 11 अन्वये या मानवी हक्क आयोगाच्या चौकशीला किंवा जी चौकशी यंत्रणा असेल ती कशी असेल या संबंधाची तरतूद आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर ती आपण पुढे जी पाहत आहोत 11 आल्यानंतर आपण 11(2) ही जी तरतूद पाहत आहोत, त्या तरतुदीमध्ये केंद्र सरकार तयार करील अशा नियम अधीन राहून आयोग आवश्यक असेल अशा इतर प्रशासकीय व तांत्रिक आणि वैज्ञानिक कर्मचाऱ्याची नियुक्ती करेल. हे या कायद्यामध्ये 2 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. सर माईक चालू आहे कोणाचा तरी. हा कुणाचा तरी माईक चालू आहे. आवाज येत नाही. आवाज येतो कोणाला? सर माईक चालू आहे कोणाचा तरी. माईक मी सगळ्यांचे माईक बंद केलेत आता. बहुतेक आता मला वाटतं की सगळ्यांना आवाज येतोय. सगळ्यांना येतोय असं गृहीत धरू. ओके डन. आपण पुढे चालू करतोय कंटिन्यू. काहीच आपण या कलमामध्ये मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मधलं कलम 11(1) पाहत आहोत आणि या संबंधाने मानवी हक्क आयोगाकडे जी तपास यंत्रणेसंबंधाने आणि शासकीय कर्मचारी वर्गाच्या संबंधाने कायद्यात असणाऱ्या तरतुदीची माहिती घेत आहोत. ही तरतुदीची माहिती घेत असताना मानवी हक्क आयोगाकडे आपल्याकडं कशा पद्धतीने त्याचं मनुष्यबळ असेल या संबंधाच्या या तरतुदी आहेत. त्याच्यामधल्या कलम 2 मध्ये जी माहिती दिलेली आहे ती कलम 2 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की केंद्र सरकार त्या बाबतीत इतर करील अशा नियमन किंवा अधीन राहून नियमाला किंवा याला अधीन राहून आयोग आवश्यक असेल अशा इतर प्रशासकीय, तांत्रिक, वैज्ञानिक आणि कर्मचारी वर्ग नियुक्त करेल. म्हणजे आयोगाला आवश्यक असणारं मनुष्यबळ राज्य शासन किंवा केंद्र शासनाला आयोग तसे मागण्या करेल आणि त्या पद्धतीने त्याच्या नियुक्ती केल्या जातील असंही त्यात स्पष्ट आहे. यातल्या पोट कलम 3 मध्ये पोट कलम 2 खालील म्हणजे नियुक्त केलेले अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग यांचे वेतन भत्ते आणि त्यांच्या सेवा सरती हे विहित करतील अशा नियमाप्रमाणे अधीन राहून त्यांच्या त्या असतील असंही नमूद केलेले. आता गाईज इथपर्यंतचा जो पार्ट आहे हे आपण आयोगाची रचना, त्या संबंधाची यंत्रणा, त्याचबरोबर ती त्यांचा असणारा प्रशासकीय वर्ग या संबंधीच्या कायद्यातल्या तरतुदी आपण पाहिलेल्या आहेत. आता खऱ्या अर्थानं आपण जी मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993च्या कायद्यातील प्रकरण 4 हे आपण पाहणार आहोत आणि हे प्रकरण 4 हे अतिशय महत्वाचं प्रकरण आहे. याच्यामध्ये आयोगाची कार्य आणि अधिकार या संबंधाची माहिती आपल्याला या कायद्यामध्ये दिलेली आहे आणि या संबंधाने आपण विस्तृतपणे त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे त्याची माहिती घेणार आहोत. आणि एकदा जर हे तुम्हाला समजलं की आयोगाचे अधिकार काय आहेत आणि आयोगाचे कर्तव्य काय आहे, हे जर आपण लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की मानवी हक्क कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेस तुम्ही समाजाच्या मानवी हक्काच्या उल्लंघनाप्रती किंवा समाजात होत असणाऱ्या अन्य अत्याचाराच्या संबंधाने ज्यावेळेस तुम्ही दाद मागायला जाताल तर त्यावेळेस मला असं वाटतं की या तरतुदी तुमच्या लक्षात आल्या तर खऱ्या अर्थानं मानवी हक्क आयोगाकडे दाद मागताना अतिशय सोप्या पद्धतीने आणि सरळ तुम्हाला ती प्रक्रिया समजून जाईल
आणि खऱ्या अर्थानं पीडितांच्या हक्कासाठी आपण न्यायाच्या दृष्टिकोनातून लढाई लढू शकतो, हा त्यातला पार्ट आहे. म्हणून हा समजून घेण्याचा प्रयत्न करा. या प्रकरण 3 मध्ये आयोगाची नेमकी कार्य आणि अधिकार काय आहेत हे बघूयात. आयोगाचे कार्य याच्यामध्ये कलम 12 मधील आयोगाची पुढील कार्य त्यांनी निर्धारित केलेले, जे कायद्याने निर्धारित केलेले, हे कुणीही किंवा मार्गदर्शक तत्व नाहीत, हे कायद्यातल्या तरतुदी आहेत. हे एकदा तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. ही पहिली कायद्यातली तरतूद काय सांगते की आयोगापुढील सर्व किंवा काही कार्य पार पाडील. ते कुठले कार्य आहेत ते आपण पाहूयात. त्यातलं पहिलं कार्य खालील तक्रार तक्त्यामध्ये नमूद केलेले किंवा स्वतःहून किंवा वेळोवेळी ठरवलेल्या व्यक्तीने किंवा तिच्या वतीने किंवा इतर कोणाच्याही वतीने विनंती अर्ज केल्यावरून चौकशी करेल. याचाच अर्थ काय होतोय, एक तर आयोग स्वतः दखल घेतलेले असेल, आयोगाने स्वतःहून दखल घेतलेले प्रकरण याच्या संबंधाने कारवाई करेल, किंवा त्याच्याकडे कुणीतरी तुमच्यासारख्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी अन्यायाबाबत केलेल्या तक्रारीच्या संबंधीने चौकशी करेल, किंवा त्याच वेळी एखादे प्रकरण त्यांच्या समोर आलं, सो मोठं त्यांनी केस घेतली तर त्या दृष्टिकोनातून कारवाई करेल. अशा पद्धतीचं या कलमामध्ये. आता त्यातले कुठले कुठले प्रकरण आहेत हे आपण बघूयात. याच्यामध्ये एक, मानवी हक्कांचा भंग किंवा त्यास प्रोत्साहन किंवा अशा हक्काबाबतीत प्रतिबंध करणाऱ्या लोकसेवकाकडून झालेला निष्काळजीपणा याबाबत मानवी हक्क आयोग चौकशी करेल. त्याचबरोबर दुसरं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की मानवी हक्कांचा भंग झाल्याचा आरोप असेल अशा कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असलेल्या कारवाईतही त्या न्यायालयाच्या संमतीने हस्तक्षेप करण्याचा अधिकार या आयोगाला आहे. याचाच अर्थ लक्षात घ्या की एखादं प्रकरण न्यायालयात असेल आणि त्या न्यायालयात प्रकरण असतानाही त्या मानवी हक्कांचं मोठं उल्लंघन होतंय असं जर तुमची तक्रार असेल आणि ती आयोगाकडे तक्रार केली तर आयोग न्यायालयाशी विनंती करून न्यायालयाच्या परवानगीने अशा प्रकरणी मानवी हक्काच्या संबंधाने न्यायालयात जरी प्रकरण असेल तरी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून कारवाई करेल किंवा त्याची चौकशी करेल, असंही या कलम 2 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ओके, आता आपण तिचा पुढचा पार्ट पाहूयात. आपले कार्यकर्ते दुसऱ्या पार्ट मध्ये जॉईन होते, आता काय हरकत नाही, त्यांचंही स्वागत करूयात आपण. याचबरोबर ते आणखी कुठल्या याची आयोग दखल घेईल तर राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही तुरुंगात किंवा अन्य एखाद्या संस्थेत उपचाराच्या सुधारण्याच्या किंवा सुरक्षेच्या प्रयोजनार्थ व्यक्तीस स्थानबद्धता केली असेल किंवा अटक करून ठेवला असेल अशा तुरुंगातल्या वा संस्थेतल्या त्या निवासी व्यक्तीचे जीवन परिस्थितीचा अभ्यास करून त्यावरती शिफारसी करण्यासाठी राज्य शासनास सूचना देऊन भेट देईल, हे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले. गाईज, मगाशी आपण काल जी चर्चा करत असताना आपल्याकडे सांगण्यात आलेलं होतं की एखादा व्यक्ती तुरुंगात असेल आणि तुरुंगात जर त्याचा छळ होत असेल, त्याला क्रूरतेची वागणूक देत असेल, असं जर त्याची तक्रार असेल तर अशा वेळेस आयोग कशा पद्धतीने हस्तक्षेप करू शकतो. तर ही जी तरतूद आहे ही मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मधली आपण जे प्रकरण 3 मधलं आपण तरतूद पाहत 12 ग मध्ये या संबंधाने तरतूद करून दिलेली आहे. ती म्हणजे राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही तुरुंगात, बघा, राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही तुरुंगात किंवा अन्य एखाद्या संस्थेत, म्हणजे एखादा कस्टडीत असेल, पोलिसाच्या कस्टडीत असेल किंवा कुठल्या तरी पोलिसांनी किंवा पुनर्वसनाच्या असणाऱ्या ठिकाणी तो तिथं असेल, अशा ठिकाणी त्या संबंधीच्या उपाययोजना करण्यासाठी किंवा त्याच्या विविध सुधारणा सुधारवण्यासाठी किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या माणसाच्या जीवन अधिकाराच्या संबंधाने योग्य त्या सूचना देण्यासाठी किंवा त्या तुरुंगाला, त्या संस्थेला भेट देण्याचा अधिकार आणि त्याच्या उपाययोजना सुचवण्याचा अधिकार राज्य मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला या कलमाप्रमाणे असेल, असं स्पष्टपणे आपल्याला नमूद केलेलं आहे. याच्यामधलं ग जी तरतूद आहे ती पुढची तरतूद पाहूया आपण. याच्यामध्ये संविधानाद्वारे किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पुरवण्यात आलेल्या संरक्षक उपायाचा आढावा घेईल व त्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी शिफारशी करेल.
आता एक्झाम्पल घ्या की आपल्याकडे आता जी महामारीच्या या संकटाच्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन नावाचा कायदा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि या आपत्ती व्यवस्थापन कायद्यामुळं प्रत्येक नागरिकांवरती काही निर्बंध घातलेले गेलेले आहेत. ते म्हणजे संचारास बंदी घातलेली आहे, संचार करता येणार नाही. त्याचबरोबर ती उपजीविकेच्या दृष्टिकोनातून त्याची असणारे जी काही आस्थापना आहेत, दुकान आहेत, काम करण्याचा प्रयोजन आहे, याच्यावरती निर्बंध आणलेले आहेत या आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे. आणि अशा वेळेस जर आपल्याला असं तुम्ही त्यांच्याकडे तक्रार केली की आता माझा जीवन जगण्याच्या अधिकाराचं व्हायोलेशन या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे, मला उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यावेळेस जर तुम्ही मानवी हक्क आयोगाकडे अशा स्वरूपाची तक्रार दाखल करताय, तर अशा वेळेस राज्य मानवी हक्क आयोग किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नेमकं काय करेल, ही कायद्यातली तरतूद हे सांगते की संविधानाद्वारे किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पुरवण्यात आलेले संरक्षण उपायाचा आढावा घेईल किंवा त्याच्या परिणामकारक अंमलबजावण्यासाठी शिफारसी करेल. म्हणजे याच्या संबंधाने जर इथं वाटलं की मानवी हक्कांचं व्हायोलेशन होतंय किंवा मानवी हक्कांच्या जीवन जगण्याच्या अधिकारावरती कुठेतरी गादा येते, तर कदाचित मानवी हक्क आयोग राज्य शासनाला त्या दृष्टिकोनातून ती शिफारसी करेल. जसं की आपण काल परवा चर्चा केली होती की रेशनवरती अन्नधान्य मिळत नाही, अन्न सुरक्षेच्या लोकांना योग्य उपाययोजना करता येत नाही किंवा रोजगाराच्या संबंधानेचा प्रश्न निर्माण झाला, तर अशा वेळेस ही मानवी हक्क आयोग राज्य शासनाला शिफारशी करू शकेल, ज्या दुर्लभ घटकांच्या संबंधाने किंवा ज्याला आपण म्हणतो की आर्थिक दृष्ट्या खूप मागासलेले घटक आहेत, अशा लोकांच्या जीवन जगण्याच्या संबंधाने अशाही वेळेस हस्तक्षेप करून कुपोषण टाळण्यासाठी किंवा जीवन जगण्याच्या अधिकारासाठी या कलमाचा वापर करून मानवी आयोग त्याच्यामध्ये हस्तक्षेप आपल्याला करताना दिसून येऊ शकतो. आता पुढच्या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण बघूयात. या पुढच्या कलमामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मानवी हक्कांच्या वापरात विघ्न आणणाऱ्या घटकांचे, मग ज्याच्यात दहशतवादी कृत्याचाही समावेश असेल, पुनरावलोकन करून त्यावरती उचित उपाययोजनेची शिफारस मानवी हक्क आयोग करेल. याचाच अर्थ मानवी हक्क आयोग या कुठल्याही दहशतवादी कृत्याच्या संबंधाने वेगळी चौकशी करून त्या दृष्टिकोनातून दहशतवादी कृत्या संबंधात बीही मानवी हक्क आयोग वेगळ्या वेगळ्या शिफारशी करू शकतो राज्य शासनाला आणि त्या अंमलात आणण्याला भाग पाडू शकतो. हेही या कलमाद्वारे सांगण्यात आलेलं आहे. आता पुढचं कलम काय सांगतंय, तर पुढचं कलम असं सांगतंय की मानवी हक्काबाबतचे तह व इतर आंतरराष्ट्रीय सल्ले म्हणजे सहलेखा किंवा ज्या परिसंवादा जे एकमेकांना स्वीकारलेले असतात याचा अभ्यास करील आणि त्याच्या परिणामकारक कारवाईसाठी शिफारसी देखील करील. मानवी हक्क आयोग जे आंतरराष्ट्रीय लेवलवरती संयुक्त राष्ट्र संघाच्या संबंधाने जे सर्क्युलर वेळोवेळी निघले जातात, अशा सर्क्युलांचा अभ्यास करेल आंतरराष्ट्रीय स्तराचा आणि त्या संबंधाने पुन्हा आपल्या देशामध्ये आपल्या सरकारला त्या पद्धतीच्या काही शिफारसी सुचवेल, त्याच्यावरती कारवाई संबंधीचे शिफारशी करेल, असंही याच्यामध्ये नियुक्त करण्यात आलेले आहे. पुढच्या कलमामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मानवी हक्काच्या क्षेत्रात संशोधन कार्य हाती घेईल व त्यास चालना देईल. आता जे मानवी हक्काच्या क्षेत्रामध्ये संशोधन कार्य हाती घेईल म्हणजे काय, तर आज समाजामध्ये होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या संबंधीच्या घटना किंवा त्या संबंधीच्या सगळ्या प्रक्रिया कशा घडत आहेत किंवा कुठं कुठं घटना घडत आहेत या संबंधीचं संशोधन करेल किंवा असं कोणी तुमच्यासारखा कार्यकर्ता समाजामधली अशी माहिती गोळा करेल, डेटा गोळा करेल आणि हा डेटा मानवी हक्क आयोगाला देईल, तर तो मानवी हक्क आयोग त्याचा संपूर्ण अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून राज्य शासनाला त्या तुम्ही केलेल्या अहवालाच्या किंवा संशोधन करण्यासाठी चालना देण्यासाठी तुम्हालाही त्याची मदत करेल, चालना देण्यास प्रोत्साहन देईल, असंही मानवी हक्क आयोगाच्या या कायद्यामधल्या तरतुदीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता खऱ्या अर्थानं पुढची जी कलम आहे, हे कलम आपण जे मानवी हक्क जे एनजीओ आहेत या एनजीओच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं कलम आहे. जे आपल्यासारख्या संस्था आहेत, आपण जे गैर सरकारी संघटना म्हणून काम करतो, स्वयंसेवी संस्था म्हणून काम करतो, तर या स्वयंसेवी संस्थांसाठीच्या दृष्टिकोनातून या कायद्यामध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे
ही तरतूद खूप अतिशय समर्पक आणि महत्वाची तरतूद आहे. आणि ही तरतूद नेमकी काय आहे हे आपण त्या ठिकाणी बघूयात. तर पुढच्या कलमामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मानवी हक्काच्या बाबतीत जर समाजाच्या विविध वर्गात जागृती निर्माण करील आणि प्रकाशने करील आणि प्रकाशने प्रसार प्रसार माध्यमे चर्चासत्र व इतर उपलब्ध साधने याद्वारे मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या संरक्षण उपाययोजनाची जास्तीत जास्त माहिती करून देईल. म्हणजेच याचा अर्थ काय की जी आपण आता जी चर्चा करत आहोत, आपण सगळे जे मानवी हक्क कायद्याबद्दलचे प्रशिक्षण घेत आहोत, असे प्रशिक्षण शिबिर स्वतः मानवी हक्क आयोग आयोजित करेल. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन त्या पद्धतीने प्रचार करेल, त्या संबंधीची पुस्तकं छापेल, माहिती पत्रकं काढेल, ही माहिती पत्रकं लोकांमध्ये प्रसारित करेल. म्हणजे जनजागृती मोहीम लोकांपर्यंत मानवी हक्क कायदा काय आहे हे समजून सांगण्यासाठीचं काम देखील मानवी हक्क आयोगाचं आहे. आणि हे मानवी हक्क आयोगाचं काम करत असताना मानवी हक्क आयोग काय करेल तर पुस्तकं प्रकाशने करेल, प्रसार माध्यमातून त्याची जाहिराती करेल, प्रसार माध्यमातून मानवी हक्काची चर्चा करेल. त्याचबरोबर ती इतर उपलब्ध जी साधनं आहेत या साधनाद्वारे मानवी हक्कांच्या रक्षणासाठी उपलब्ध असलेल्या उपाययोजना याची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत देईल. हे मानवी हक्कांचं काम आहे की मानवी हक्काचं कर्तव्य हा आयोग त्या पद्धतीने काम करतो. ओके. आता हे काम करत असताना मग सरकार ज्या गैरसरकारी संघटना जे आहेत किंवा आपल्यासारख्या जे एनजीओ आहेत, या एनजीओच्या संमतीने या कायद्यात काय तरतूद केलेली आहे का तर पुढच्या कलमामध्ये असं सांगतंय की अशासकीय संघटना आणि संस्था यांच्या मानवी हक्काच्या क्षेत्रातील प्रयत्नांना उत्तेजन देईल. याचाच अर्थ जी संघटना आहे, आपली जी संघटना आहे ही अशासकीय संघटना आहे, ही गैरसरकारी संघटना आहे, आपलं एनजीओ आहे. या एनजीओला आपण जे प्रयत्न करत आहोत, जे आपण सध्या प्रशिक्षण करत आहोत, आपण सध्या हे संपूर्ण तासभर बसून तुम्ही सगळे जर माझं ऐकता, समजून घेता आणि एवढं चांगलं श्रोते बनता, तर हे जे आपले प्रयत्न आहेत या प्रयत्नाला देखील आपल्या संघटनेला मानवी हक्क आयोग अशा गैरसरकारी संघटनाला त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहित करेल, त्यांच्या कार्याला अनेक उत्तेजन देईल. आता प्रोत्साहित करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना आहेत त्याच्याकडे. या योजना कशा आहेत, काय आहेत, त्याच्या वेबसाईटवरती जावा. राज्य मानवी हक्क आयोगाची वेबसाईट तुम्ही गुगलवरनं सर्च करा. त्याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करता येईल. तुम्हाला ज्या भाषेमध्ये तुम्हाला ती माहिती हवी आहे त्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती उपलब्ध केली जाते त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये माहिती उपलब्ध आहे, हिंदीमध्ये माहिती उपलब्ध आहे किंवा इंग्लिशमध्ये माहिती उपलब्ध आहे. ती माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर तुम्ही ती माहिती समजून घ्या आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. त्याचबरोबर ती मानवी हक्क आयोग जसे आपण प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहेत ना, तसे मानवी हक्क आयोग देखील प्रशिक्षण शिबिर आयोजित करतो. त्या पद्धतीने त्यांचंही प्रशिक्षण त्या शिबिरामध्ये भारतीय नागरिक, कुठलाही नागरिक त्या ठिकाणी सहभाग घेऊ शकतो, चर्चामध्ये सहभाग घेऊ शकतो, त्या त्यांचं प्रशिक्षण घेऊ शकतो. हेही त्याच्यामध्ये नियुक्ती केलेलं आहे. पण हे करत असताना खऱ्या अर्थानं ज्या आपल्या एनजीओज आहेत, जे आपले संघटन आहे, अशा गैरसरकारी संघटनांच्या मानवी हक्कांच्या जनजागृती संबंधाची करत असणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत किंवा ज्या संबंधाचे जे प्रयत्न आहेत, अशा प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा एनजीओला तो मदत करतो. हेही या कायद्यात मध्ये स्पष्टपणे तरतुदीत नमूद केलेलं आहे. ती तरतूद कुठली आहे हे तुम्हाला कायद्यातलं मी PDF आज मुद्दामून आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये टाकलेलं होतं. किती जणांनी ते डाउनलोड करून घेतले, किती जणांनी स्वतःकडे ते सेव्ह केले हे तुम्ही स्वतः चेक करा. या कायद्यामध्ये स्पष्टपणे तरतूद केलेली. हे मी कायद्याच्या बाहेरचं कुठलंही तुम्हाला सांगत नाही. जी गोष्ट कायद्यात लिहिलेली आहे तीच मी तुमच्या समोर या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून याचा अभ्यास आम्ही केलाच तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपण मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून लढायला पुढे सक्षम होऊया. आणि म्हणून आता पुढची तरतूद आपण या ठिकाणी बघूयात. ही तरतूद तुमच्या लक्षात आलेली आहे. आता पुढची तरतूद पाहूयात की मानवी हक्कांच्या प्रचलनासाठी किंवा चालनासाठी आवश्यक वाटतील अशी इतर कार्य हा मानवी हक्क आयोग करेल. आता आपण आतापर्यंत काय पाहिलं होतं की मानवी हक्क आयोगाचे कार्य. या मानवी हक्क आयोगाच्या कार्यामध्ये ह्या ज्या कलमामध्ये ती तरतुदी केलेल्या आहेत या तरतुदीची आपण माहिती पाहिलेली आहे. आता आपण पुढे जे पाहणार आहोत
हे पुढे काय पाहणार आहोत, तर पुढे आपण हे पाहणार आहोत की चौकशी संबंधीचे मानवी हक्क आयोगाला काय अधिकार आहेत, त्या चौकशी कसा करू शकतो, मानव अधिकार आयोग चौकशी कशा पद्धतीने करू शकतो आणि त्याच्या कायद्यातल्या तरतुदी काय आहेत या संबंधाने आपण माहिती घेत आहोत, या संबंधाने माहिती आपण पाहत आहोत. तर ही माहिती आपण पाहत असताना कलम 13(1) यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की मानवी हक्क आयोग या अधिनियमातील तक्रारीची चौकशी करताना दिवाणी प्रक्रियेच्या कलम 108 चा भाग 5 या खाली दाव्याची परीक्षा करेल. दिवाणी न्यायालयाच्या असतील ते सर्व आणि विशेष पुढील बाबी संबंधातील सर्व अधिकार ह्या मानवी हक्क आयोगाला असतील, जे मी काल तुम्हाला सांगितलेले होते. काल याच्यावरती आपली चर्चाही झालेली होती. मला वाटतं पाटील सरांनी जळगावचे पाटील सर जॉईन आहेत ना? हा वाय पाटील सरांनी या संबंधाने अनेक प्रश्न विचारले होते आणि पाटील सरांनी पण ते आपल्या बाबतीत आपल्याला सांगितलं होतं. येस पाटील सर? येस सर. या संबंधाची काल आपण माहिती बघितलेली होती आणि तीच आपल्याला मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993च्या कलम 13 मध्ये मानव अधिकार आयोगाला चौकशी संबंधीने जे अधिकार देण्यात आलेले आहेत त्या अधिकारामध्ये कलम 13(1) मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की आयोगास या अधिनियमातील तक्रारीची चौकशी करताना दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 1908 या 1908च्या कलमच्या 5 या भागाखाली दाव्याची परीक्षा करताना म्हणजे दावा चालवताना दिवाणी न्यायालयाला असतील ते सर्व अधिकार या आयोगाच्या सदस्यांनी सभाध्यक्षांना असतील असं या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. पुढे असं लिहिलेलं आहे की साक्षीदाराला उपस्थित राहण्यासाठी फरमावणे व भाग पाडणे हे त्याच्या शक्तीवर त्याची तपासणी करणे हेही या आयोगाला अधिकार असतील तक्रारीच्या निमित्तानं. त्याचबरोबर ती कोणतेही दस्तावेज शोधून काढणे व सादर करणे हे आयोगाला अधिकार असतील. आता गाईज आपला काल प्रश्न उपस्थित केला होता, कोणीतरी प्रश्न असा उपस्थित केला होता की कायद्याची जाचाची त्रास होतोय किंवा कायद्यामध्ये तुरुंगात असताना एखाद्या व्यक्तीची क्रूरतेची वागणूक त्याला दिली जात आहे अशी त्याची तक्रार आहे आणि तो आयोगाकडे देतो. तर तो आयोगाकडे देत असताना कुणीतरी म्हटलं की त्याला पुरावे द्यावे लागतील वगैरे द्यावे लागतील. तर मी असं म्हटलं होतं की तो तिथं तुरुंगात असताना पुरावे काय सादर करणार आहे असंही मी त्या ठिकाणी म्हटलं होतं. आणि त्यावेळेस ही माहिती देत असताना हे जी कलम आहे या कलमातली तरतुदीप्रमाणे एखादा दस्तावेज शोधून काढण्यासाठी किंवा त्या दस्तावेजची माहिती काढण्यासाठी या कलमाप्रमाणे या आयोगाला अधिकार देण्यात आलेले आहेत. म्हणजे तक्रार झाल्याबरोबर हे आयोग पुरावे शोधून काढू शकतो, दस्तावेज शोधून काढू शकतो. बरोबर आहे? बरोबर आहे. मला असं वाटतं की आपण सगळेजण या कलमापर्यंत आपण पुढचा भाग पुढे घ्यायचा का चर्चासत्राला आपण सुरुवात करायची, याच्यावरती काय कुणाचे प्रश्न आहेत का? हॅलो. हा सर. नमस्कार सर. हा पाटील सर बोला. सर मी काय बोलतो, तुम्ही जे ग्रुपमध्ये पीडीएफ टाकला म्हणून बोलता ना हा हा ह्या कलमाचं, जरा मला ग्रुपमध्ये ऍड करा ना. तुमच्या ग्रुपला आपण जळगावच्या ग्रुपला पाटील सर तुम्ही नाहीये? मी कांदिवलीवरनं बोलतो, मुंबईवरनं. ओके तुम्ही मुंबईवर. ओके ओके काय हरकत नाही, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो सर, काही इश्यू नाही. हा ग्रुपमध्ये ऍड नाही केलंय ना म्हणून तो कलम काय तो कुठला समजला नाही मला. यस मी ग्रुपमध्ये ऍड करतो, काही प्रॉब्लेम नाही. हो चालेल, चला थँक्यू सर. ओके. गोडके सर बोला. आवाज येत नाही. अण्णा सर काही आपल्याला या संबंधाने अण्णा सरांना काय मुद्दे मांडायचे आहेत का? नाही सर, खूप छान सांगितलं. मला सुद्धा माहिती नव्हती की सचिव दर्जाचा अधिकारी असतात तिथं. कोर्टात असताना सुद्धा आयोग आपला हस्तक्षेप करू शकतो. ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या प्रशिक्षणावर माहिती होतात. आता माझ्या ऑफिशियल कामामुळे मी 2-3 दिवस जॉईन होऊ शकलो नाही, त्यामुळे मी तुमच्याकडून ते ज्ञान अवगत करून घेईल नंतर. परंतु खूप चांगली माहिती मिळाली मला सर आज. थँक्यू. SM पाटील सर, आपण काय मुद्दे मांडू इच्छित आहे? आता आपण शेवटचा जो मुद्दा मांडला
की आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता जी आहे त्याच्याप्रमाणे अधिकार असतो. यस यस. अतिशय मजेशीर आहे ना साहेब, म्हणजे दिवाणी न्यायालयाचे अधिकार न्यायालयाला आहेत. त्यामुळे सगळ्याच पद्धतीचे पुरावे शोधून काढणे, तपासणी करणे, दस्तऐवज शोधणे, माहिती काढणे आणि शिवाय एखाद्याला समक्ष हजर करण्याचं फरमान काढणे. यस. म्हणजे आयोगाचे फार मोठे अधिकार आहेत आणि मानवी हक्काच्या कामामध्ये कार्यकर्त्यांना यात मोठा आनंद वाटतोय खऱ्या अर्थाने. यस यस. खऱ्या अर्थानं ती महत्वाची बाब आहे की मानवी हक्क आयोगाचे जे अधिकार आहेत, तर मानवी हक्क आयोगाच्या संबंधाने जर एखादी तक्रार आपण तिथं उल्लंघनाची झाली तर खऱ्या अर्थानं या अधिकाराचा वापर करून मानवी हक्क आयोग हा पीडिताला न्याय देऊ शकतो. हे याच्यातून स्पष्टपणे आपल्याला दिसतंय की कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणखी काही कुणाला या विषयावरती बोलायचं, या विषयावरती आणखी कुणाला बोलायचं वाटतंय? साहेब हॅलो. हा बोला, गोडके सर बोला. आणखी कुणाला बोलायचं? हा पाटील सर बोला. हॅलो साहेब. हा बोला. याच्यामध्ये मानवी हक्क समिती जनजागृती करते, वेगवेगळे प्रचार प्रसार करते, प्रशिक्षण शिबिर, माहिती पत्रक काय जे असतील ते पुस्तक प्रकाशन वगैरे, याच्यासाठी शासन काही निधी वगैरे देतं का? नाही, हे आयोग, मी आयोगाच्या संबंधाने तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आपल्या एनजीओच्या संबंधात जर तुम्ही बोलत असाल तर एनजीओच्या संबंधात मी तुम्हाला माहिती सांगू इच्छितो की आपला एनजीओ हा सरकारी कुठलीही मदत घेत नाही. सरकारी पातळीवरती मदत द्यायला तयार असतात किंवा काही प्रोजेक्ट आपण सादर केलेत, आपल्याला नक्की मदत मिळू शकते. पण प्रश्न या ठिकाणचा उभा राहतो की आपण गैर सरकारी संघटन म्हणून ज्यावेळेस काम करतोय त्यावेळेस काम करत असताना मला वाटतं की सरकारी मदत घेतली तर आपल्याला खऱ्या अर्थानं पीडिताच्या न्यायासाठी लढाई लढत असताना आपल्याला कधी कधी सरकार विरोधी भूमिका घ्यावी लागते. आणि जर सरकारच्या पैशावरती आपलं एनजीओ चालायला सुरुवात झाली तर त्या ठिकाणी कितपत विरोध करायला मर्यादा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि म्हणून कदाचित मी ही मदत सरकारच्या ज्या काही एनजीओच्या संबंधाने योजनेसंबंधी मदत घेत नाही. मात्र आपल्याला समाजात काम करत असताना आपले जे सगळे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जी संस्थेचे सभासद फी म्हणून भरतात, फी आणि वेळोवेळी जे आपल्याला देणगी म्हणून जे कार्यकर्ते आपल्याला देत आहेत, याच्यातून समाजहिताच्या दृष्टिकोनातून किंवा प्रकाशन करण्याच्या, पुस्तक प्रसार करण्याचा किंवा एखादा प्रोग्राम अरेंज करण्याचा, या संबंधीच्या सगळ्यातून आपला खर्च आपले कार्यकर्ते स्वतः करतात. आपण कुठलीही मदत घेत नाही, पण मदत मिळू शकते. बरोबर बरोबर. हॅलो. हा बोला. सर, ह्युमन राईटचा स्टडी करण्यासाठी काही बुक्स मार्केटमध्ये मिळतात का सर? त्याचे काय नाव सांगू शकता का तुम्ही? मानवी हक्काच्या हे बघा, आपला विषय आहे मानवी हक्क, तर पुस्तकांची नावं ही मानवी हक्कच आहेत. तुम्ही कुठलंही पुस्तक मागे गेलात की मानवी हक्कांच्या संबंधाने अनेक लेखकांची वेगळी वेगळी पुस्तकं आहेत आणि या पुस्तकांना नावं ही तशीच दिलेली आहेत. मानवी हक्क संरक्षण, संवर्धन, मानवी हक्कांचं उल्लंघन, अशा नावांची पुस्तकं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि तुम्ही वेगळ्या वेगळ्या लेखकांची आहेत, वेगवेगळी माहिती घेऊ शकतायत. किंवा तुम्हाला फुकट पुस्तक पाहिजे असेल तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची वेबसाईट ओपन करा. याच्यामध्ये हिंदीमध्ये तुम्हाला त्याची पुस्तकं मिळतील. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची हिंदी मधली मोफत प्रकाशने म्हणून वेबसाईट वरती पीडीएफ लोड करून ठेवलेले आहेत. ते पीडीएफ डाउनलोड करून घ्या आणि ते वाचा. मानवी हक्क आयोगाच्या संबंधाची पुस्तकं त्याच्यामध्ये आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वेबसाईट वरती जावा तुम्ही. हा सर, आवाज येतोय का? हा सर, आवाज येतोय विकास सर? ओके. विकास सर, आवाज येतोय का? हो येतोय सर, येतोय. बोला बोला. अनिल सर बोला. अनिल सर बोला, आवाज येतोय? अनिल सर, अनिल सरांचा आवाज. हॅलो. हा बोला. हॅलो हॅलो. हा येतोय आवाज, येतोय. हा सर, पुस्तकांसंदर्भात आता चर्चा झाली आपली. मला असं म्हणायचं होतं सर, आपली संस्थेचे जे आपण पब्लिश करतो दरवर्षी
ते पुस्तक मिळालेलं नाहीत बहुतेक कार्यकर्त्यांना अजून. कारण त्याच्यामध्ये सर आपण वैश्विक जाहीरनामापासून ते आतापर्यंतच्या घडामोडी ज्या काही घडल्यात ते बऱ्यापैकी सर पूर्ण माहिती त्याच्यात आपण दिलेली आहे. तर ती पुस्तकं साधारण घेऊन गेले लोक तर बरं होईल असं माझं म्हणणं आहे. अगदी खरे गाईज. मानवी हक्काच्या संबंधाने जर आपल्याला पुस्तक पाहिजे असेल तर आपल्या संस्थेचे मुख्य सल्लागार अनिल सरांनी सांगितलेले आहे आणि आपल्या सगळ्यांनाच मी परत एकदा सांगतो की मानवी हक्काच्या संबंधाने आपल्या संस्थेने दरवर्षी मानवी हक्काचं आपण पुस्तक प्रकाशित करतो. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तज्ञांची माहिती आणि त्या मानवी हक्काच्या संबंधीची माहिती देतो. त्याच पद्धतीनं आपल्या जे पुस्तक आहे मानवी हक्काच्या संबंधी त्याच्यामध्ये सगळी माहिती आपण त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे. असं पुस्तक जर तुम्हाला हवे असेल तर आपल्याला सगळ्यांना ते उपलब्ध आपल्या संस्थेत आहे. ते कधी घेऊन जाऊ शकता, तुम्ही मिळू शकतं. किंवा तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर मी परत एकदा आपल्या ग्रुपमध्ये ते पीडीएफ पण पाठवतो, तुम्ही डाउनलोड घेऊन ते वाचा. पीडीएफ देण्यापेक्षा संस्था सध्या आर्थिक अडचणीत आहे. स्वागत मूल्य काही जास्त ठेवलेलं नाहीये सर. आपण त्याचे 100 रुपयेच आहे माझ्या माहितीनुसार. सर्वांनी तेवढं घेऊन जरी पुस्तक घेऊन गेले तरी बरं होईल सर. तेवढंच आपला हातभार लागेल संकटाच्या काळात. सभासद कसं व्हायचं सर? 100 रुपये काही फार नाहीये. सभासदचा फॉर्म वाटलेला नाहीये सर. सभासद फॉर्म मला सभासद व्हायचं होतं. सभासद कसं होता येईल मला? सभासद होण्यासाठी सभासद फॉर्म भरून द्यायचा, आधार कार्ड आणि फोटो द्यायचे त्याच्याबरोबरती. त्याचबरोबर सभासद फी आहे संस्थेची 500 रुपये. या 500 रुपयामध्ये आपल्याला सभासदचा आयडी कार्ड, त्याची माहिती पुस्तकं आणि त्याचबरोबरती सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी आपल्याला देतो. आणि या सभासद फीचा आपण संपूर्ण हिशोब लेखाजोखा हा सगळा आपण दरवर्षी ऑडिट करून तो धर्मादाय आयुक्ताला सादर करून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यांना दिला जातो. कुणाला कॉन्टॅक्ट करावं लागेल? तुम्ही माझ्या नंबरवरती तुम्ही लिंक पाठवली ती बरं सर. तुम्हाला त्या नंबरवरतीच मला तुम्ही करा, मी त्याच्यामध्ये तुम्हाला सभासद फॉर्म पाठवून देतो. त्याचबरोबर संस्थेचा अकाउंट नंबर तुम्हाला पाठवून देतो. त्या अकाउंट नंबर मध्ये तुम्ही ऑनलाईन फी भरली तरी चालेल, काही इश्यू नाही. ठीक आहे सर. ओके सर. विकास सर, अजून एक होतं. आपण आता जे चर्चा केली मानवी हक्क आयोगाची संरचनेच्या बाबत, तर ती सर राष्ट्रीय स्तरावरची चर्चा केली आपण. आता माझं असं म्हणणं होतं थोडस राज्यस्तरीय जर त्याची चर्चा झाली असती, राज्य स्तरावरती मानवी हक्क आयोग कसं काम करतो किंवा आपले जे विविध शासकीय आस्थापन आहे, जसे आपण पुणे महानगरपालिकेत कार्यरत आहोत, तर पुणे महानगरपालिकेमध्ये असं कुठलं त्यांनी संस्थेसाठी त्यांनी म्हणजे असं बनवलेलं आहे की समजा मानवी हक्कासाठी एखादा त्यांनी विभाग बनवलेला आहे का? कारण जेवढ्या वेळा आपण विजिट केलं आपल्या तर निदर्शनास असं काही आलं नाही. मे बी माझे विजिट कमी पडले असेल. तुमचं असं काही निदर्शनास आलंय का की पालिकेचा काही असा स्वतंत्र विभाग आहे का मानवी हक्क? जिल्हाधिकाऱ्यांचा तर आहे, तो आपल्याला माहिती, आपणच गेलो होतो दोघे. बरोबर. ते पालिकेतर्फे काही असं करण्यात येतं का? आता सगळ्यात आपले 2 प्रश्न आहेत. अनिल सरांनी 2 प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित केलेले आहेत. एक म्हणजे आतापर्यंत आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या संबंधाने माहिती पाहत होतो का? तर जी माहिती आतापर्यंत आपण पाहिलेली आहे तीच माहिती, त्याच कायद्याच्या तरतुदी राज्य मानवी हक्क आयोगाला पण लागू होतात. तिथं सर्वोच्च न्यायालयातून नियुक्ती होते तर इथं राज्यपालाकडून नियुक्ती होते. त्या ठिकाणी तिथं माननीय पंतप्रधान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निवड समितीचे अध्यक्ष असतात, तर राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्याच पद्धतीने विरोधी पक्ष नेते, संसद आणि हे त्याचे सदस्य असतात निवड समितीचे. आणि जसे आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या महासचिवाच्या संबंधात तरतूद पाहिली, त्याच पद्धतीने राज्यामध्येही सचिव दर्जाचा अधिकारी हा महासचिव आयोगाचा असतो. आणि म्हणूनच आजच्या आपल्या जे महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे सचिव जे आपण आहेत ते आता तुकाराम मुंडे साहेबांची नियुक्ती ही मानवाधिकार आयोगाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती आहे, हे आपण पाहिलेलं आहे. आता ज्या पद्धतीने त्या तरतुदी त्या कायद्यामध्ये आहेत त्याच तरतुदी आपल्याला राज्य मानवी हक्क आयोगालाशी पण लागू होतात. आता त्याचबरोबरती आता आणखी दुसरा प्रश्न या ठिकाणी सांगितला होता की महानगरपालिकेवरती काय मानवाधिकार आयोगाचे सेल्स उभे आहेत का, तशी त्या पद्धतीची यंत्रणा आहे का? तर मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या या स्तरावरती अशी कुठली यंत्रणा आणखी उभी केलेली नाही. मुंबई मध्ये आयोगाचं मुख्य कार्यालय आहे, मात्र मानवी हक्क आयोगाच्या संबंधाने वेळोवेळी जर चर्चा करायची झाली, वेळोवेळी तपासणी करायची झाली
तर मानवी हक्क आयोग या सर्व यंत्रणेला आदेश देऊ शकतो, तशा पद्धतीने सगळे कामं त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो, ही वस्तुस्थिती त्याच्यामध्ये आहे. सर मग माझं असं म्हणणं आहे की आता बऱ्याचशा मानवी हक्क उल्लंघनाच्या घटना घडतायत, तर आपल्या संस्थेतर्फे आपले जेवढे जिल्हानिहाय आपले टीम्स आहेत, तालुकानिहाय आपल्या वेगळ्या वेगळ्या टीम आहेत, त्यांनी सर्वांनी तिथल्या सदस्यांचं एक पत्र घेऊन तिथं जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावं की अशी अशी तरतूद आपल्या नगरपालिकेत नाहीये किंवा आपल्या नगर अध्यक्षांकडे त्यांनी द्यावी, जिल्हाध्यक्षांकडे द्यावी. तर त्याच्यातून काही साध्य करता आलं तर मला वाटतं सर खालच्या स्तरापर्यंत जे आपले सामान्य कार्यकर्ते किंवा सामान्य नागरिक त्यांना मदतच होईल. कारण दरवेळी सर मुंबईला जाणं सर्वांना तर शक्य होणार नाही. त्याऐवजी जर त्यांना आपण त्यांच्या महानगरपालिकेत किंवा त्यांच्या नगरपालिकेत जर हे काही करून देता आलं आपल्याला, तर मला वाटतं सर थोडाफार सर्वसामान्यांचा बोज हलका होईल आणि निश्चितच मदत होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. मानवाधिकाराच्या संबंधाने म्हणताय का आपण? हो सर. नाही, मानवाधिकाराचा जो कायदा आहे सर, या कायद्यातल्या ज्या आपण तरतुदी आपण पाहिलेल्या आहोत, या तरतुदीप्रमाणे मानवाधिकाराचा ज्या कायद्यातली तरतुदीप्रमाणे कलम 30 प्रमाणे सत्र न्यायालय हे मानवाधिकार न्यायालय म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि या मानवाधिकार न्यायालयामध्ये मानवी हक्काच्या उल्लंघनाप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी सत्र न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते, त्याची कारवाई करता येऊ शकते असं नमूद करण्यात आहे. पण महानगरपालिका स्तरावरती किंवा नगर परिषद स्तरावरती अद्यापर्यंत कुठलीही यंत्रणा आयोगाच्या निमित्तानं उपस्थित झालेली नाही. मात्र आपल्याकडे लक्षात आलं की मानवी हक्क आयोगाचे सदस्य कोण कोण आहेत, तर आपल्याला लक्षात आलं की महिला आयोगाच्या अध्यक्ष असू द्या किंवा बाल आयोगाचे अध्यक्ष असू द्या, हे सगळे सदस्य आहेत. आणि हे सगळे सदस्य महिला आयोग असू द्या, बाल कल्याण आयोग असू द्या, बाल आयोग असू द्या, अपंग आयोग असू द्या किंवा महिला आयोग, हे सगळे सदस्य असल्या कारणानं या संबंधीच्या घटना ह्या नगर परिषदा आणि नगरपालिका किंवा यांच्याशी निगडीत होतात. त्यावेळेस तिथं मानवाधिकार आयोगाचं तज्ज्ञांची आवश्यकता नक्कीच भासते. आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तज्ज्ञांच्या नियुक्त्या होणं आणि काउन्सिलिंग उभा करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आपण तुम्ही जे म्हणताय तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्या मुद्द्याप्रमाणे आपल्याला नक्की आपल्या कार्यकर्त्याला तशी मागणी प्रत्येक महानगरपालिका आयुक्त किंवा नगर परिषद आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करता येऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनात आपण प्रयत्न नक्की पुढे करूया. गाईज, जरी चुकून एक लिंक कमी झाली तर लगेच पुढे त्याच्यामध्ये ऍड व्हा बरं का. ही लिंक आपला टायमिंग चुकतो होतो, टायमिंग हे होतोय. परत आपल्याला आता पुढचा कार्यक्रम घेण्यापेक्षा आपण थोडी चर्चा करूया सगळेजण मिळून आणि मग आपली हे संपूयात. एक 15 मिनिटाची परत पुढची चर्चा करू जर लिंक संपली मध्येच तर. याच लिंक मध्ये सगळेजण जॉईन व्हा. आपल्याला चर्चा करायची, खूप महत्वाच्या विषयावरती आपल्याला वेगवेगळी चर्चा करायची आहे. जर ही लिंक मध्ये संपली तर. यश, कुणाला काय बोलायचं? यश बोला.